हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला इंग्लिश येत असूनसुद्धा प्रश्न विचारता येत नसतील, समोरचा काय विचारतो ते कळत नसेल, बोलताना अडखळत असाल, तर आजचा डे 5 तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण शिकणार आहोत इंग्लिशमध्ये क्वेश्चन आणि आन्सर अगदी बेसिकपासून. घाबरू नका, हळू वाचा, माझ्यासोबत वाचा. तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत सेक्शन 1मध्ये यस नो टाईप क्वेश्चन, म्हणजे ज्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही असं निघते. जसं मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, काय तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं, तर उत्तर काय ते हो किंवा नाही. याच्या व्यतिरिक्त देऊ शकता का? सांगा बरं. नाही देऊ शकत. त्यालाच म्हणतात यस किंवा नो टाईप क्वेश्चन. तर बघा, सर्वात पहिलं मी वाचतो, माझ्यासोबत तुम्ही पण वाचा. आर यू फाईन? तू ठीक आहेस का? जर असं कोणी विचारलं तर आपण फक्त 2च उत्तर देऊ शकतो. जर तुम्ही ठीक असाल म्हणजे चांगले असाल तर तुम्ही म्हणता यस आय ॲम फाईन, आणि जर नसाल तर नो आय ॲम नॉट फाईन. अशा प्रकारे उत्तर द्यायचं. समजला? चला तर प्रश्न विचारणे शिकून घेऊ आपण. माझ्यासोबत वाचा. आर यू फाईन? Yes, I am fine. Are you busy? Yes, I am busy. आणि जर नसेल बिझी तर काय म्हणायचं? No, I am not busy. आता सेक्शन 2मध्ये बघू आपण WH क्वेश्चन, अगदी बेसिकपासून. तर आता WH क्वेश्चन आणि यस नो टाईप क्वेश्चनमध्ये फरक असा आहे की यस नो टाईपमध्ये आपण फक्त यस किंवा नो प्रकारे उत्तर देतो, पण WHमध्ये आपल्याला विचार करावा लागते. म्हणजे सगळ्याचं उत्तर काय निघते? अलग अलग निघते. जसं व्हॉट इज युअर नेम, तर इथे सगळ्यांचं उत्तर काय येते? वेगवेगळे येते. तर मग याचं उत्तर आपण देऊ शकतो माय नेम इज गजानन. आता माझं नाव गजानन आहे तर मी गजानन म्हणणार. तुमचं नाव काय आहे ते तुम्ही म्हणायचं. वेअर यू फ्रॉम? तू कुठून आलास? असं जर कोणी विचारलं तर आपण आपल्या गावाचं नाव, राज्याचं नाव किंवा देशाचं नाव यापैकी आपण काहीही सांगू शकतो. तर मग याचं उत्तर कसं द्यायचं? आय एम फ्रॉम महाराष्ट्र, म्हणजे मी महाराष्ट्रातून आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो आय एम फ्रॉम नागपूर, मी नागपूरमधून आहे. आय एम फ्रॉम पुणे, आय एम फ्रॉम अहमदाबाद. असं तुम्ही जिथून असाल तिथचं नाव घ्यायचं आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहेत, म्हणजे मला पण कळणार की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहे. तर असे आपल्याला क्वेश्चन विचारायचे आहे. तर हे जे क्वेश्चन आहे आपल्याला इंटरव्ह्यू, ऑफिस, न्यू पीपल भेटताना, म्हणजे शाळेमध्ये तुम्हाला नवीन मित्र भेटताना, क्लासमध्ये नवीन मित्रमैत्रिणी भेटताना आपण अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो आणि आपली इंग्रजी इम्प्रूव्ह करू शकतो. आता सेक्शन 3मध्ये आपण बघू डेली लाईफ क्वेश्चन, म्हणजे रोजच्या आयुष्यातले आपल्याला प्रश्न बघायचे आहे. हे तुम्ही रोज वापरू शकता. आता आजपासूनच या प्रश्नांना वापरणं सुरू करा. जसं पहिला प्रश्न विचारू शकता, व्हॉट आर यू डुईंग? म्हणा माझ्यासोबत, व्हॉट आर यू डुईंग? तू काय करत आहेस? आय एम वर्किंग, मी काम करत आहे. वेन विल यू कम? तू कधी येणार आहेस? आय विल कम सून, मी लवकरच येईल. वाय आर यू लेट? वाय आर यू लेट? तुला उशीर का झाला? देअर वॉज ट्रॅफिक, तिथे खूप ट्रॅफिक होतं. अशा प्रकारे उत्तर आपण देऊ शकतो. किंवा तुम्हाला ज्या कारणामुळे उशीर झाला ते आपल्याला सांगायचं आहे. तर असे हे छोटे छोटे प्रश्न विचारायचे आपल्या डेली लाईफमध्ये, आणि हे प्रश्न विचारून आपण आपली इंग्रजी इम्प्रूव्ह करायची. आता सेक्शन 4मध्ये एक शॉर्ट पॅराग्राफ आहे ज्याची आपल्याला काय करायचं आहे? प्रॅक्टिस करायची आहे. हे जर वाचता आलं तर इंग्रजी पण वाचता येणार, बोलता पण येणार, आणि क्वेश्चन पण आपण चांगल्या प्रकारे विचारू शकतो. तर सर्वात पहिले मी वाचतो, माझ्या पाठोपाठ तुम्ही वाचा, किंवा माझं वाचन झाल्यावर हा व्हिडिओ थांबवा आणि मग हा पॅरेग्राफ तुम्ही वाचून घ्या. जसं बघा, व्हॉट इज युअर वर्क? आय वर्क इन अ कंपनी. वेअर डू यू लिव्ह?
आय लिव्ह इन अ सिटी. व्हाय डू यू लर्न इंग्लिश? आय वॉन्ट टू ग्रो इन लाईफ. तर असा हा छोटासा पॅरेग्राफ आहे. तुम्ही हा पॅरेग्राफ आता व्हिडिओ थांबवा आणि वाचून घ्या. सेक्शन 5मध्ये आपण स्पीकिंग कॉन्फिडन्स म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स येणारे काही प्रश्न किंवा छोटी छोटी वाक्य शिकणार आहोत. जसं बघा, पहिलं वाक्य आहे, आय कॅन आस्क क्वेश्चन इन इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारू शकतो. आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला म्हणजे याचा अर्थ आता तुम्हाला प्रश्न विचारणे येणार आणि हे प्रश्न आता तुम्ही कोणाला पण विचारायचे. दुसरं सेंटेन्स बघा, आय कॅन आन्सर स्लोली. मी हळूहळू उत्तर देऊ शकतो. आताच आपल्याला इंग्लिश फ्लुएंट येत नाही म्हणून आपण काय करायचं आहे, हळूहळू उत्तर द्यायचं. पण इंग्लिशमध्येच बोलण्याचा प्रयत्न करायचा. हळूहळू का होत नाही. आत्ता जर हळूहळू बोलायला चालू केलं तर एक दिवस आपण फ्लुएंटमध्ये बोलू शकतो. दुसरं बघा, आय ॲम नॉट अफ्राईड ऑफ इंग्लिश. मला इंग्लिशची भीती नाही वाटत. तर भीती कधी नाही वाटत, जेव्हा आपण बोलणं चालू करतो तेव्हा भीती वाटत नाही. तर मग तुम्हाला ही भीती वाटायची नसेल तर तुम्ही पण इंग्लिशमध्ये बोलणं चालू करा. तर चला एक वेळा आपण हे वाचून घेऊ. माझ्यासोबत तुम्ही पण वाचा. आय कॅन आस्क क्वेश्चन्स इन इंग्लिश. आय कॅन आन्सर स्लोली. आय ॲम नॉट अफ्राईड ऑफ इंग्लिश. आय ॲम इम्प्रूव्हिंग डे बाय डे. अशीच जर तुम्ही इंग्रजी बोलत राहिले तर तुम्ही दररोज काय करत आहे, सुधारणा करत आहे. तर सेक्शन 6मध्ये आपण एक सिंपल कन्व्हर्सेशन बघणार आहोत जे तुम्ही रोज वापरू शकता. जसं बघा, मी ए वाचतो आणि बी तुम्ही वाचा. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, बी आता वाचायचं आहे आणि मग काय होणार, तुम्हाला कन्व्हर्सेशनची प्रॅक्टिस होऊन जाणार. बघा पुन्हा लक्ष द्या, मी फक्त ए वाचणार आणि तुम्हाला बी वाचायचं आहे. जसं मी विचारतो आता, व्हॉट आर यू डुईंग. चला आता बी वाचा. व्हाय आर यू लर्निंग इंग्लिश. वेन डू यू प्रॅक्टिस. छान. तर अशाच प्रकारे आता तुम्हाला काय करायचं आहे, घरीसुद्धा आपल्या भावासोबत, मित्र मैत्रिणी, बहीण यांच्यासोबत काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. तर हे कन्व्हर्सेशन रोज मोठ्या मोठ्याने तुम्हाला वाचायचं आहे किंवा आपल्या पार्टनरसोबत काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. तर मित्रांनो, इंग्लिश परफेक्ट असण्याची गरज नाही. क्वेश्चन विचारा, आन्सर दिलं एवढं पुरं आहे. तर हा होता आजचा डे 5 इंग्लिश क्वेश्चन प्रॅक्टिस. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रीण भावा बहिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना पण इंग्लिश लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी दिलेल्या क्वेश्चन